JSW मायनिंग प्रकल्पासाठी ड्रोन सर्वेला परवानगी देण्याचा अधिकार जिल्हा परिषदेला नसताना मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी 12 जून 2026 रोजी परवानगी पत्र दिल्याचा आरोप माजी आमदार वैभव नाईक यांनी केलाय। या प्रकरणाची चौकशी व्हावी तसेच मायनिंग प्रकल्प सुरू करण्यासाठी जिल्हा प्रशासनावर सत्ताधाऱ्यांचा दबाव असल्याची टीका त्यांनी केली। जिल्हा परिषदेतील प्रलंबित प्रश्नांकडे दुर्लक्ष करून प्रशासन मायनिंग प्रकल्पासाठी कार्यरत असल्याचाही आरोप नाईक यांनी केला। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आजगाव ठाकोरे येथे की आता मायनिंगचे सर्वे सुरू आहे, त्याचबरोबर इतर गावांमध्ये सुद्धा पूर्वता सर्वे सुरू झाला आहे। खरं तर या सर्वेला प्रशासनाचा आणि प्रशासनावर असलेल्या राज्यकर्त्यांचा पूर्णपणे पाठिंबा आहे का असा प्रश्न आता आमच्या मनामध्ये निर्माण झाला आहे। कारण जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी हा सर्वेसाठी पत्र दिलेलं आहे। खरं तर जिल्हा परिषदचा या सर्वेमध्ये कुठलाही अधिकार नाही। ड्रोन सर्वे असेल तर जिल्हा प्रशासनाची, जिल्हा पोलीस प्रमुखांची परवानगी घ्यावी लागते, परंतु असं न करता जिल्हा परिषदचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत। आज बनावट ठेकेदारांनी सह्या मारल्या आहेत, जलजीवनची कामं अपुरी आहेत, शिक्षण क्षेत्रामध्ये भट्टाबोळ झालेला आहे। असं असताना मुख्य कार्यकारी अधिकारी कोणाच्या दबावाने ही पत्र काढतायत आणि सर्वेला परवानगी देत आहेत। तर याची चौकशी झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे। आम्ही योग्य करू, परंतु जिल्हा प्रशासनावर पूर्णपणे राजकीय लोकांचा दबाव आहे हे या पत्रावर दिसून येते। ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल। लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करा।